नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपण कच्च्या कैरीचा ठेचा बनवणार आहे. तर त्यासाठी मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. थोड्याशा पिवळसर झालेल्याच आहेत. तर त्याचं साल काढून तुकडे करून घेतलेत. थोड्या हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि लसूण एवढं घेतलेलं आहे. तर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर. त्याच्यामध्ये 1 चमचा आपण तेल टाकणार आहेत. आणि तेल छान गरम झाल्यानंतर तेलामध्ये आपण आता सगळ्यात अगोदर लसूण टाकणार आहेत. तर लसूण पण छान एकदम असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम छान सुगंध सुटला पाहिजे. लसूण याच्यासाठी टाकायचा की मिरच्याच्या नंतर लसूण भाजला जात नाही, त्याच्यामुळे लसूण अगोदर टाकलेला आहे. तर लसूण भाजून झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत. ते हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचेत. ते पण छान असं खमंग भाजून घ्यायचे आहेत. एक 1 ते 1.5 मिनटाचा वेळ लागतो, जास्त वेळ लागत नाही. आणि नंतर लगेच आपण आल्याचा तुकडा आहे अर्धा इंच घेतलेला, तो पण टाकलेला आहे. आणि नंतर कैरीच्या ह्या ज्या फोडी आहेत, साली काढून घेतलेल्या आहेत, ते टाकणार आहे. कलमी आंब्याचं आहे हे कैरी, त्याच्यामुळे तुम्हाला हे अशी दिसत आहे पिवळसर थोडीशी. तर ते पण चांगलं खरपूस भाजून घेतल्यानंतर अर्धी वाटी आपण भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत. ते पण तेलावर छान परतून घ्यायचे. ते एकदम खमंग असं पूर्ण साहित्य एकमेकामध्ये मिसळलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी आपण 1 चमचा जिरं टाकणार आहे. जिरं पण छान एकदम तेलावर परतून घ्यायचे 1 मिनिटभर फक्त सर्व साहित्य. आणि सगळ्यात शेवटी आपण आता याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकायची राहिलेली. तो कोथिंबीर पण टाकायचं. त्याच्या अगोदर आपण थोडीशी हळद टाकू कलरसाठी. तर हे हळद टाकली आहे पाव चमचा. आणि नंतर आपण कोथिंबीर टाकलेली आहे. तर कोथिंबीर टाकून छान परतून घेतलं आहे. आता चांगलं परतून घेतल्यानंतर मस्त असा सुगंध सुटलेला आहे खमंग असा. हिरवी मिरची, लसूण, कैरी, कोथिंबीर वगैरे याचा आणि जिऱ्याचा तर काय विचारूच नका, खूपच छान वास येतो. तर आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं. आणि चवीनुसार मीठ टाका. हवा असेल तर तुम्ही खलबत्त्यात पण वाटू शकता, पण थोडीशी घाई आहे त्याच्यामुळे मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. तर मिक्सरमध्ये पाणी न टाकता आपण हे असं जाडसर वाटून घेतलेला आहे. तर हा झाला आपला ताज्या कैरीचा मस्त एकदम झणझणीत असा ठेचा. तुम्ही चटणी पण म्हणू शकता, पण हा ठेचाच जास्त योग्य होईल याला शब्द, कारण आपण सर्व ठेच्याचं साहित्य टाकलेलं आहे. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीनं तुम्ही कैरीचा ठेचा करून बघा, अतिशय सुरेख लागतो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.